हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप छान मजेशीर होणार आहे. खूप छान छान गोष्टी घडल्यात आजच्या दिवसामध्ये आणि खरंच खूप छान वाटलं. माझे काका-काकी येणार आहेत गावावरून, म्हणजे सासू-सासरे माझे. त्यांनी फोन केलेला मला दुपारी. सकाळीच फोन केलेला, "धनश्री आम्ही येतोय." म्हटलं, "ठीक आहे, जेवायलाच या." म्हणून चिकन सांगितलं तीर्थच्या पप्पांना आणायला. तर तेच फोडणी देते मी. तर आज बरीच जण येणार आहेत. काका-काकी दुपारी येणार आहेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्या दिवशी माझी नणंद आलेली ना स्वप्नाली, ती, तिचे मिस्टर, परत आणखीन एक नणंद येणार आहे. शीतल आहे तिचं नाव, बबी म्हणतो आम्ही तिला. त्यानंतर आणखीन एक माझी नणंद आहे, मनीषाताई, तिची मुलगी येणार आहे. असे एवढे जण आज येणार आहेत. त्यामुळे छान असणार आहे आजचा दिवस. तर इथे मी बाकी सगळी कामं माझी बाकीची आटपलेली फटाफट आणि चिकन फोडणीला घालायला घेतलं. तर मी तुम्हाला त्या दिवशी बोलले ना, आपल्या किचनमध्ये जर मसाला वगैरे वाटलेला असेल किंवा आलं लसूण पेस्ट असेल, ह्या 2 गोष्टी असेल ना, तर कामं पटापट होतात. जेवण पटापट होतं मुळात. तर नशीब मी मसाला वाटून ठेवलेला, त्यामुळे माझी आज काही घाई झाली नाही. आरामात सगळं माझं होत होतं काम आणि काकांना फोन केला. तर हां, आम्ही येतो म्हणाले जेवायला, पण ते माझ्याकडे यायच्या आधी एका दुसऱ्या दादांकडे जाणार होते. तर मी म्हटलं ठीक आहे, ते येईपर्यंत माझं होऊन जाईल सगळं आरामात. आणि एक गंमत सांगू तुम्हाला, मी आता एडिटिंग करते ना, तर माझी तीर्थ आहे ना बॅकग्राऊंड म्युझिक देते. तुम्हाला ऐकायला येतच असेल. म्हणजे तिला कौतुक वाटते मम्मी काय बडबड करते ते. त्यामुळे ती सारखी माझ्या दिशेने येते आणि मी पळते. असं आता आमचं चालू आहे या वेळेला. तर इथे माझं चिकन धुवून वगैरे झालेलं आहे आणि मी फोडणी पण दिली आहे. कांदा कापलाय बारीक, तमालपत्र घातलंय त्याच्यात. आलं लसूणची पेस्ट असं करून सगळं फोडणीला दिलेलं आहे. तीर्थाचा आवाज तुम्हाला येतच असेल ऐकायला. परत ती माझ्या दिशेने आली आहे. हसायला येतंय मला. मला ना आता हे सगळं पटापट आवरायचंय आणि काय बोलू, खरंच ती ती आता खेळायच्या मूडमध्ये आणि माझा अजिबात आता खेळायचा मूड नाहीये. कारण घरात कोणच नाहीये, नाहीतर मी सांगितलं असतं तिला, जरा बघा 5 मिनिटं करून. तर ठीक आहे, तिचं तिचं चाललंय, ती खेळते छान. तिला गंमत वाटते, असं माझ्या मागे मागे फिरते ती. तर इथे चिकन झालंय माझं फोडणीला घालून आणि थोडा वेळ इथे पाणी म्हणजे वाफेवर ठेवते, म्हणजे त्याला जरा पाणी सुटायला. म्हणजे मी तरी असं करते. आणखीन एक बोलू, जरा वडी करायची इच्छा होती माझी, पण मला ना ते वड्यांचं पीठ मला नाही जमत. त्यामुळे मी चपात्याच करायला घेतल्या. म्हटलं जाऊ दे, त्याच आवरते. कारण वडे नाही जमत मला, ते त्याचं प्रमाण नाही मुळात समज. बाकी थापू शकते आणि तळू शकते, पण पिठाचं प्रमाण मला समजत नाही. त्यात कसे मसाले काय घालायचं ते. खूप वेळा मी ट्राय केलं, पण मला नाही येत ते. बघूया, एक दिवस स्वतःहून ट्राय करेन. नंदेला जावेला विचारते मी, पण ते काय माझ्या डोक्यात बसत नाही. तरी पण बघूया. बघूया कधीतरी मी स्वतःहून ट्राय करेन मी ते पीठ आणि बनवेन वडे. तर इथे गरम पाणी केलेलं एका साईडला मी आणि ते घातलंय चिकनमध्ये. आणि थोडासा मसाला आपलं वाटण होतं ना केलेलं ते घातलंय, मीठ घातलं आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून कुकर लावला मी. कारण मोठा टोप होता ना, तो वरती ठेवलाय आणि माझा हात नाही पोचत तिकडे, म्हणून मी कुकरला चिकन लावलं आणि पटकन होतं ते. आधी मी वाफेवर शिजवून घेतलं ते. तर आता इथे जरा 1-2 शिट्या काढल्या ना की ते होऊन जाईल. आणि काका-काकी त्यांचं कसं माहिती आहे, ते ना आले की जास्त दिवस नाही राहत ते. कारण आता गणपतीचे दिवस आहेत ना, तर त्यांना गावी काम पण आहे. आले की ते 1 किंवा 2 दिवसच राहतात, त्याच्यापेक्षा नाही जास्त राहत. आणि घरी असं कोण येणार असेल तर थोडी आपल्याला पण एक्साइटमेंट असते. तर इथे ना सगळं माझं झालेलं जेवण वगैरे. तर काका-काकींना फोन केला, "कधी येताय, कधी येताय?" तर काका म्हणाले की "नाही, आम्ही इथून जेवून येतोय." कारण तिथले दादा-वहिनी आहेत ना, ते काय त्यांना असेच पाठवत नाहीयेत. ते म्हणाले, "नाही, थोडंसं तरी खाऊन जा." म्हणून ते तिकडे जेवायला थांबले. तर म्हटलं ठीक आहे. मग ह्यांचा पण अथर्वच्या पप्पांचा पण लंच टाईम झाला होता. म्हणून त्यांना जेवायला वाढलं मी, त्याला आणि अथर्वला.
आणि मी पण जेवून घेतलं. सगळं आवरलं मी, कारण म्हटलं आज थोडा मोकळा वेळ आहे, तर मला ते करायचं होतं माझं काम. मग मी ते करायला घेतलं बराच वेळ. चिकन छान झालं होतं. थोडंसं तिखट हवं होतं अजून. मला तिखटच आवडतं, पण आता जास्त कोण तिखट जास्त खायला मागत नाही, म्हणून मी कमी तिखट केलं होतं. बऱ्याच दिवसांनी आज तीर्था पण लवकर झोपली होती, म्हणून म्हटलं आज ते करते रांगोळीचं. तर झाले होते माझे 1-2 कटिंग करून, आणि तेवढ्यात बाहेरची मुलं आरडाओरड करायला लागली, म्हणून तीर्था उठली. झालं माझं काम, थांबलं तिकडेच. त्यानंतर काय तीर्था उठली म्हणजे काय, नंतर काम काय माझं होणारच नव्हतं. मग नंतर परत थोडा वेळ खेळली तिच्याबरोबर. थोडा वेळ मी पण लकटली. परत काकांना फोन केला, तर म्हणाले हां आता मी निघतो. मग काय चहाचा पण टाईम झाला होता, मग चहा वगैरे बनवून ठेवला. संध्याकाळच्या जेवणाची तयारी. थोडंसं चिकन कमी होतं, म्हणून मम्मीनी मटण पण आणलेलं. सगळेजण आले, पण मी काय शूट नाही केलं तेव्हा, कारण फोनला चार्जिंग पण नव्हते, आणि अथर्व मेन म्हणजे फोन घेत होता गेम खेळायला. मग ते सगळ्यांसमोर ओरडणं बरं नाही वाटत, म्हणून मग मी काय नाही केलं. जेवण वगैरे सगळं आटपलं, आणि सगळे असे छान असे आम्ही एकत्र असे जेवायला बसलो. सगळ्यांना जरा ऑड वाटत होतं. ॲक्च्युली मला पण कदाचित ऑड वाटत होतं, म्हणून मी नाही केलं शूट जास्त. ही शीतल आहे, बबी म्हणतो हिला. ही स्वप्नाली, तिच्या बाजूला शर्वरी बसली आहे. हे माझ्या हे ब्लॅक रेड ब्लॅक आहे ना, ते स्वप्नालीचे मिस्टर आहेत. त्यानंतर सकाळी रात्री झोपलं वगैरे, उशीर झाला होता गप्पा मारेपर्यंत. सकाळी लवकरच उठलो, कारण सगळ्यांनाच निघायचं होतं. तर इथं सगळ्यांच्या नाश्त्यासाठी मी शिरा बनवला होता, गोड गोड. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. कोणी आंघोळ केली, कोणी नाही केली, आणि सगळेच निघाले एकदम. घर एकदम मग परत रिकामं झालं. त्यानंतर संध्याकाळी मला महत्त्वाची वस्तू माझ्यासाठी आणायची होती, म्हणून मी तिकडे गेलेली सगळं काय आवरून. ह्याच्या आधी मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन आली, कारण तिच्या मुलीची तब्येत बरी नव्हती, म्हणून तिला भेटून आली. तर तिकडे काय मी शूट नाही केलं, कारण मला ना तीर्थाला घेऊन ते कॅमेरा पकडायला नाही जमत गाडीवरती, म्हणून नाही केलं. नंतर इथे मोबाईलच्या दुकानात आले मी. मला एक वस्तू घ्यायची होती, तर तिथले समोर जे काका आहेत ना, काय बोलू आता त्यांच्याबद्दल, म्हणजे खरंच म्हणतो ना आपण, अनोळखी माणसं आपल्याला प्रोत्साहन देतात, कारण ते आपल्याला ओळखत नसतात, म्हणून चुका आपल्या ते काढत नाहीत, जे काय असेल ते.
आणि आपली माणसं असतात ना, अ, म्हणजे शब्दच नाहीत मला कशा शब्दात मांडायचं ते मला नाही कळत आहे. तर असो, कधीतरी मी बोलेन डिटेलमध्ये. तर ही वस्तू मी घेतली. मी खरंच खूप खुश आहे. भले माझ्यासाठी ती स्वस्त आहे वस्तू, पण खरंच खूप महत्त्वाची आहे आणि ती मी घेतली. घरी आल्यावरती अथर्वनेच देवपूजा केलेली. त्याला सांगितलेलं दिवाबत्ती करून जा, क्रिकेटला जायचं होतं त्याला म्हणून. तर त्याने दिवा लावलेला. मग देवासमोर मी ठेवली, हळद-कुंकू वाहिलं आणि म्हटलं देवाला. काहीतरी सुरुवात केली आहे मी, तर ते जरा होऊ दे व्यवस्थित. आणि जरा पण मनामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी नको आणून देऊ. कारण लोकं तोंडावर गोड बोलतात आहे, पण त्यांच्या नजरेतून मला जाणवतं अ, काय त्यांच्या मनात आहे ते. ठीक आहे. मी आता काहीच नाही बोलणार आणि आभार मानले मी देवाचे. खरंच आणि ही वस्तू मी घेतली. खरंच मी खूप एक्सायटेड होती. केव्हापासून घ्यायची होती, पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स नव्हता, की मी हे व्हिडिओ वगैरे बनवू शकेन का? कारण जरी मी आता बिनधास्त जरी बोलत असली ना, तरी बाहेर कॅमेरा ऑन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मनात काय चाललेलं असतं ते आपल्यालाच माहिती आहे. आणि ठीक आहे, असो. मी आभार मानले देवाचे. त्यानंतर माझी बहीण पण आली होती. थोड्या गप्पा गोष्टी केल्या. तीर्थाला झोपवलं आणि जेवण तर होतंच केलेलं. तर अथर्वचे पप्पा म्हणाले, "कांदा भजी कर करून." तर मी म्हटलं, "तुम्ही या, आताच करून ठेवले तर ते परत थंड होतील." म्हणून जेवायच्या वेळेलाच घेतले करायला. देवपूजा झाल्याच्या नंतर माझी बहीण आली होती ना, तिथेच बसलो थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या होत्या आणि नंतर बाजूच्या वहिनी आल्या. त्या पण म्हणत होत्या, "काय धनश्री दिसत नाही झाली, काय नाही." तर बाहेर पडायला जास्त भेटत नाही. आज पण मैत्रिणीच्या मुलीला बघायला जायचं होतं म्हणून बाहेर पडली. नाहीतर घरातच दिवसभर काही नाही काय माझं चालूच असतं. त्यानंतर तिथून मला मोबाईलच्या शॉपमध्ये पण जायचं होतं, तर हट्टच केला होता, आजच जाऊया." अथर्वचे पप्पा बोलत होते, की "नाही उद्या जाऊया." म्हटलं, "नाही मी एकटी जाणार." ते आले बरोबर आणि घेतली मी फायनली वस्तू. ॲक्चुअली त्यांना जायचं होतं क्रिकेटला अथर्वला घेऊन म्हणून ते आज नाही म्हणत होते. तर मी म्हटलं, "नाही मी आज जाणारच, जे ठरवलंय ते करणार." तर ते पण आले होते मग बरोबर. अ, खरंच फायनली मी ती वस्तू घेतली. तुम्ही म्हणाल, "काय एवढी वस्तू घेतली करते?" तर हो, माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची वस्तू आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे आणि आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्येच आनंद मानावा माणसाने. म्हणजे मला असं वाटतं, महागातल्या वस्तू घेऊन मोठेपणा करण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद माना. खूप आयुष्यभर मला वाटतं आयुष्यभर आनंदीच राहाल, असं ठरवलं तर. नाहीतर मला ही वस्तू पाहिजे, मग ही महागातली आहे, मग मला महागातलीच पाहिजे, असं नाही चालत. असं नाही होत. प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे कदाचित माझा कमी बजेट होता म्हणून मी तेवढ्या ह्याच्यामध्ये घेतलं. तर इथे दोघं पण क्रिकेटवरून आले होते आणि मी पटकन ते कांदा भजी करायला घेतले आणि त्यांना म्हटलं त्यांना पण भूक लागलेली जोरात, "जेवायला वाढ, जेवायला वाढ." मी म्हटलं, "होऊ दे, होतच आलेलं आहे आता." तर अथर्वनी पण अंघोळ वगैरे केली, हातपाय सगळं फ्रेश झाले दोघं पण आणि दोघांना हे एकदा कांदा भजी ह्याच्यात घातलेले ते झालेले तळून, म्हणून दोघांना जेवायला वाढलं. मम्मीला पण बोलवलं वरून जेवायला या करून. तीर्थाला पण मला भरवायचंच होतं. म्हटलं एकदम आधी ह्या तिघांचं कंप्लीट झालं, की मग तिला मी शांतपणे बसेन, जेवायला भरवेन. असं माझं चाललेलं. खरंच आजचा दिवस खूप छान गेला आणि माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी. आणि मी आता ठरवलंय, की कोणाकडूनही मला निगेटिव्ह वाइब्स येत असतील ना, तर मी नाही लक्ष देणार, इग्नोर करणार मी खूप. कारण मला खूप घाणेरडी सवय होती.